करावं। आपण बघितलं असेल तर जैन धर्माच्या बरोबर मी बरेच वर्ष काम करतोय। हा समाज हा व्यापारी आहे, हा धार्मिक आहे, अहिंसाच्या विरोधात आहे। हिंसा अहिंसा हे सगळे तत्व ह्या धर्माने आपल्याला उपदेश दिलेले आहेत आणि ह्यामुळे हा धर्म कायम दानशूर म्हणून आपल्याकडे बघितला जातो। आपले उत्सव असतील, मग वारकरी आलेले असतील, गणेश उत्सव असतील, कुठल्याही धार्मिक कामाला यांनी दोन पावलं पुढवून त्या सगळ्या समाजाला किंवा सगळ्या धार्मिक हिंदू धर्म संस्कृतीला कायम पुढे पाठिंबा दिलेला आहे। आणि मी पहिल्या दिवशी बोललो की या जैन धर्माचं असलेलं बोर्डिंग याच्या विटेला सुद्धा हात लावून देणार नाही। ही शक्ती मला इथूनच भगवान महावीरांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला सगळ्यांना मिळेल। कारण संत आणि देव यांच्याशिवाय हा देश चालत नाही ना। आपण त्यांची स्फूर्ती घेऊन जो मी समाजाला शब्द दिला तो आज मला खरा ठरल्यागत वाटतोय। मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना पत्र दिले, माननीय अमित शाह साहेबांना पत्र दिले, देवेंद्र फडणवीसांना पत्र दिले, माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा केली, उद्धव सामंत साहेबांशी चर्चा केली। ह्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे। कारण एक संस्था वाचवण्यासाठी आपण केलेलं कळत ना कळत ह्याच्यामध्ये चित्र काल रात्री त्या मेलच्या रूपाने दिसून आले। आणि म्हणून मी नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शाह असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि प्रामुख्याने माझे नेते एकनाथजी शिंदे यांचे आभार मानेन मी की मी हे आंदोलन करताना मला त्यांनी अडवलं नाही। रोज बातम्या पेरल्या जायच्या की दंगेकरांना पक्षातून हकलपट्टी करेल आणि त्यांना तंबी दिली, कोण म्हणलं कान पिचक्या दिल्या, तर असं काय त्यांनी मला आदेश दिलेला नव्हता। मी योग्य काम करत होतो। त्यांनी कालही जाहीर केलं की रवींद्र दंगेकर हा लढाऊ कार्यकर्ता आहे आणि हा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याच्या विरोधात बोलत नाही, पक्षाच्या विरोधात बोलत नाही। मी आजही विकृतीच्या विरोधात बोलतो आणि उद्याही विकृतीच्या विरोधात माझ्या समोर कुणी आलं तरी एक पुणेकर म्हणून माझी भाषा ही पुणेकरांच्या बाजूने असणार आहे। आणि माझ्याबरोबर मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन। सर्व पक्ष, सर्व सामाजिक संघटना आणि प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानेन की या आंदोलनाला त्यांनी मला कुठं अडवलं नाही, पण एक सल्ला दिला की आपल्यामुळं कुठेही मित्र पक्षांना त्रास होता कामा नये। म्हणून मी कुठल्याही पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात किंवा पक्षाविरोधात बोललो नाही, पण विकृतीच्या विरोधात मी आजही बोलणार, उद्याही बोलणार। आणि हे प्रश्न संपलेले नाहीत। अजून निलेश गायकवाड कसा पळाला तो अजून संपलेला नाहीये, त्याच्यावर मी बोलणार आहे। पण मला आज समाधान आहे आणि कालच मला खऱ्या अर्थाने समाधान झालं की संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीपाशीच मला एकनाथ शिंदे साहेब बोलले की तुझा 2 दिवसात तोडगा काढून देतो। नाथांचा नाथ एकनाथ त्यांच्या तोंडातून आलेला शब्द हा खरा ठरला, म्हणून मी त्यांच्याही मनापासून आभारी मानतो, उद्धव सामंत साहेबांचे आभारी मानतो, माझ्या सर्व सहकाऱ्यांचे, शिवसेना असेल सर्वच पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस, जे फार अनेक संस्था, अनेक धार्मिक संस्था, सामाजिक संस्था यांनी याच्यामध्ये या आंदोलनामध्ये किंवा ह्याला पाठिंब्याची उडी घेतली। त्यामुळेच एवढ्या मोठ्या शासकीय यंत्रणा चालवण्यात चुकीच्या माणसाच्या विरोधात एवढी मोठी लाट निर्माण झाली। आज महाराष्ट्रात विविध ठिकाणी जैन धर्माची अनेक आंदोलनं चालू आहेत की त्यांना हे मंदिर पाहिजे, हे त्यांचा श्वास आहे, हे त्यांचा आत्मा आहे। आणि ह्या आत्ताच मला एक पोलीस अधिकारी आत्ताच भेटले की साहेब आम्ही ह्या इथनं शिकून गेलोय, ह्या इथनं आम्ही मोठे झालोय। अशी अनेक कुटुंब ह्या संस्थेतून मोठी झालेली आहेत। आणि आपण म्हणतो की चोरी करणाऱ्यापेक्षा चोरीचा माल घेणारा दोषी असतो। म्हणजे कुणी चोरी केली त्यापेक्षा चोरीचा माल घेणारा दोषी असतो। आता रिकव्हरी झालेली, रिकव्हरी आता होईल। आता फक्त सजा कोणाला करायची त्याची विनंती आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना करू, कारण महाराष्ट्र राज्य त्यांच्या हातात आहे। जे या चोरी